Hello student, today we discuss about non-histone chromosomal protein. Non-histone chromosomal protein, these are the additional set of proteins which required for packaging of chromatin. We know that the packaging of chromatin or packaging of chromosome, packaging of DNA, there is the most important thing which is the histone protein. But here the non-histone proteins are also the additional set of protein which is required for the packaging of chromatin or packaging of chromosomes. In that non-histone chromosomal protein, there are two types here, that is the heterochromatin and euchromatin. First, we discuss about heterochromatin. What is heterochromatin? First, this term proposed by Hayes. And his heterochromatin, which is in eukaryotic cell. Eukaryotic cell, that cell is the well developed nucleus. ज्या सेलचं न्यूक्लियस हे चांगल्या प्रकारे विकसित झालेलं असतं, दॅट इज वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसमध्ये सम सेगमेंट ऑफ क्रोमोसोम्स ड्युरिंग इंटरफेज अँड अर्ली प्रोफेज रिमेन कंडेन्स्ड स्टेट or remain tightly packed. This region called heterochromatin. Eukaryotic cellच्या न्यूक्लियस मध्ये इंटरफेज, दॅट इज द सेल डिव्हिजन फेज, सेल डिव्हिजनच्या इंटरफेज मध्ये आणि अर्ली प्रोफेज मध्ये क्रोमोसोम जे आहे त्या क्रोमोसोमचं जे क्रोमॅटिनचं जे जाळं आहे त्या जाळ्यातला काही जो भाग आहे तो कंडेन्स्ड स्टेट मध्येच राहतो, म्हणजे जाडसर राहतो, त्यालाच टाइटली पॅक्ड, त्यालाच कंडेन्स्ड स्टेट असंही म्हणतात. दिस रिजन इज कॉल्ड हेटेरोक्रोमॅटिन. अँड दिस रिजन इन मेटाफेजिक क्रोमोसोम, मेटाफेजिक क्रोमोसोमचा जर विचार करायचा म्हटलं, वी नो दॅट द मेटाफेजिक क्रोमोसोम, द क्रोमोसोम्स आर ॲट द मिडल स्टेज, मधल्या भागामध्ये येतात क्रोमोसोम. In that metaphasic chromosome, centromere, telomere and intercalated. सेंट्रोमियरचा जो भाग आहे, मेटाफेजचा जो मधला जो भाग आहे, तो रिजन हा कंडेन्स्ड स्टेट मध्ये असतो, दॅट इज कॉल्ड हेटेरोक्रोमॅटिन. टेलोमियर म्हणजे कडाचा भाग, दॅट इज कॉल्ड हेटेरोक्रोमॅटिन. अँड इंटरकॅलेटेड जो मधला क्रोमोनिमाचा जो भाग आहे, दॅट इज कॉल्ड, that is heterochromatin. This region stain strongly and appear dark because of condensed state. स्टेन जे आहे किंवा कलरायझेशन ज्यावेळेस सेलला केलं जातं त्यावेळेस स्टेन हे स्ट्रॉंगली होतं आणि तो रिजन हा डार्क दिसतो, बिकॉज ऑफ कंडेन्स्ड स्टेट अँड बिकॉज ऑफ टाइटली पॅक्ड. अँड दिस रिजन, दॅट इज द हेटेरोक्रोमॅटिन रिजन, आर इनऍक्टिव्ह. And because of inactive, this is transcriptionally also inactive. म्हणजे DNA पासून ज्यावेळेस RNA फॉर्मेशन होत असतं, that transcriptionally also inactive. म्हणजे हा ऍक्टिव्ह नसतो तर ट्रान्सक्रिप्शनली इनॅक्टिव्ह असतो आणि जेनेटिकली सुद्धा इनॅक्टिव्ह असतो. Here we see the diagram, that is the nucleus, and in that nucleus the darker portion are the heterochromatin. जे जे ब्लॅक कलरचं दिसतंय दॅट इज द हेटेरोक्रोमॅटिन. कडनी जी दिसतंय न्यूक्लियसच्या कडनी, दॅट इज द हेटेरोक्रोमॅटिन. आणि जे लाईट कलरचं जे मधलं दिसतंय दॅट इज द यूक्रोमॅटिन. दॅट इज द हेटेरोक्रोमॅटिन, दॅट इज द डार्कर, दॅट इज द पॅचेस ऑफ डार्कर हेटेरोक्रोमॅटिन which is transcriptionally silent, that is the means also transcriptionally inactive and are easy to visualize, आपल्याला सहज दिसत आहे. आणि यूक्रोमॅटिन जे नॉन हिस्टोन प्रोटीन जो दुसरा जो आहे दॅट इज द लाइटली स्टेन्ड यूक्रोमॅटिन विच इज द ट्रान्सक्रिप्शनली ऍक्टिव्ह. Here then
we also the next diagram we see the clearly that is the euchromatin and heterochromatin. Here the nucleus, and in that nucleus nucleolus is present. ब्ल्यू कलरचं दिसतंय ते न्यूक्लिओलस आहे. डार्क कलरचं ब्लॅक कलरचं दिसतंय ते हेट्रोक्रोमॅटिन आहे. बिकॉज ऑफ कंडेन्स्ड स्टेट, बिकॉज ऑफ टाइटली पॅक्ड लाईट दिसत आहे ते युक्रोमॅटिन आहे. बिकॉज ऑफ लूजली पॅक्ड, बिकॉज ऑफ नॉन कंडेन्स्ड स्टेट. अँड न्यूक्लिअर एनव्हलप, न्यूक्लियसचा जो बाह्य पटल आहे दॅट इज द न्यूक्लिअर एनव्हलप अँड न्यूक्लिअर पोअर्स आर प्रेझेंट. देन here which is the metaphasic chromosome. Metaphasic chromosome, in that chromosome the middle part that is the centromere आणि कडाचा जो भाग आहे तो सुद्धा डार्क, जे जे तुम्हाला डार्क दिसतंय दॅट इज द हेट्रोक्रोमॅटिन आणि जे जे लाईट दिसतंय दॅट इज द युक्रोमॅटिन. दॅट इज द हेट्रोक्रोमॅटिन मोर कंडेन्स्ड, युक्रोमॅटिन लेस कंडेन्स्ड. We see the euchromatin, that is the euchromatin, this region of chromosomes or chromonema. Chromonema म्हणजेच क्रोमोसोम that is the coiling stage or that is the chromatin जे जाळं आहे that is also called the chromonema, which is non-condensed state or loosely packed state that is called a euchromatin. It is stained lightly because of non-condensed state, because of loosely packed, and it appear lightly. Genetically very much active, genetically very much active and faster replicating. That is euchromatin is transcriptionally active. When we see the difference between heterochromatin and euchromatin, it is very easy to discuss. That is the heterochromatin and euchromatin. Heterochromatin, that is the region of chromosome which is condensed state. Euchromatin, the region of chromosome which is non-condensed state. Then heterochromatin, which is the stained darkly, and euchromatin stained lightly. Heterochromatin appear darker, euchromatin appear lightly. Heterochromatin genetically very much inactive. Sorry, heterochromatin which is genetically inactive, euchromatin genetically active, and heterochromatin which is transcriptionally inactive and euchromatin transcriptionally active. Here. Hope you all understand. Thank you.